अच्युतं केशवं कृष्णदामोदरं। हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग काढते आणि याचं कारण असं होतं की मी गेले भरपूर म्हणजे 4 ते 5 दिवस झाले, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा भरपूर दिवस झाले मला बरं नव्हतं. स्टार्टिंग माझी झाली होती आणि पावसाळा म्हटलं की घरामध्ये प्रत्येकाचं एक एकदा आजार पण येतच येतं. आणि तसंच फर्स्ट आलं राहुलचं, त्याच्यानंतर राहुल रिकवर झाला. मग मिहिराचं थोडंफार होतं, मिहिराला सुद्धा ताप वगैरे सर्व हैराण झालेली. आणि त्याच्यानंतर तिला बरं वाटत नाहीये, तर त्याच्यानंतर माझं आलं. माझं तर मला भरपूर थंडी वाजून ताप आला आणि त्यामध्ये मी एवढी पूर्ण माझं वेट कमी झालं, पूर्ण विकनेस आलाय, अजून सुद्धा मी पूर्ण रिकवर नाही झालीये. आणि मी असं ब्लॉगिंग बनवणार पण होते, आज मला ब्लॉग बनवायचा सुद्धा नव्हता. पण आज खूप छान दिवस आहे, संकष्टी आहे, त्यामुळे मी आज आज मला राहुलने इन्स्पायर केलं की आता तू भरपूर दिवस झाले ब्लॉग नाही बनवलं की आज थोडंसं ब्लॉग शूट कर, जेणेकरून तुला आतून फ्री होशील तू आणि थोडा विकनेस पण कमी होईल. कारण मला ही गोष्ट करायला खूप आवडतं. म्हणजे सोशल मीडियावर मला ऍक्टिव्ह राहायला जाम आवडतं. फर्स्ट ऑफ ऑल संकष्टीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज संकष्ट चतुर्थी आहे, तर सगळ्यांकडे मोदक असतीलच. आम्ही लास्ट टाइम हळदीची पानं आणलेली राहुलने गावावरून, जेव्हा राहुल गावी गेला होता, तर त्यामुळे आम्ही त्यामध्ये मोदक आणि पातोळ्या बनवून खूप खाऊन घेतलेल्या. त्यामुळे आज राहुल बोला की तुला थोडंसं बरं पण नाहीये, पूर्ण रिकवर नाही झालीये, तर मग जेव्हा पूर्ण रिकवर होशील तेव्हा मग आपण परत बनवू. आणि मोदक वगैरे काय आम्ही वरचे वर बनवतच असतो, त्यामुळे आज नाही बनवत आहे. आज आम्ही पूर्ण नैवेद्याचं जेवण मी बनवणार आहे, पण मोदक तो नको म्हणाला आज, कारण त्यालाच मोदक आवडतात, त्याला आणि मिहिराला. आणि मला सुद्धा त्या दोघांमुळे आवडायला लागलेत, पण तो स्वतःच म्हणाला आज की आज नको म्हणून, कारण तू पूर्ण बरी वाटत नाहीये. आणि मी आय होप सो की मी आज आज हा ब्लॉग शूट करते. सो एवढे दिवसाच्या मागे मी व्हिडिओ शूट नाही केला, व्हिडिओ पोस्ट नाही केला, त्यासाठी सर्वांना खूप खूप सॉरी. आणि तुम्ही चॅनलवर असेच माझ्याशी कनेक्टेड आहात, त्यासाठी मनापासून थँक्यू. जर तुम्ही चॅनलला नवीन सबस्क्राईब केलेलं असेल तर खूप 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 छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल आणि तुम्ही असेच माझ्याशी कनेक्टेड राहा. आणि आता सकाळी मी तुम्हाला घराचा माझा व्ह्यू दाखवते की पावसाळा आहे आणि किती छान वाटतंय माझ्या घरात. तुम्ही इथे बघू शकता. त्या दिवशी माझे आई बाबा आले राहायला, कारण मला बरं नव्हतं, त्यामुळे मी त्या दोघांना बोलवून घेतलेलं. आणि मी झाडं आणली तिकडे सगळी. हळदीच्या पानाचं सुद्धा झाड आहे, मी त्याचा एक सेपरेट व्लॉग करेन छोटासा. आणि आई बाबा आलेले, सो बाबांनी अशा पिशव्या बांधल्यात, कारण कबूतर येतात आणि पूर्ण गॅलरी मी धुते. रोज रोज नाही, मी 2 दिवसाआड धुते, पण कबूतर येऊन ना सगळं घाण करून ठेवतात. त्यामुळे मग बाबांनी अशी आयडिया करून ठेवली, कारण ते आम्ही ज्या पोलीस लाईन मध्ये राहायचो तेव्हा सुद्धा ते असेच करायचे. आणि तुम्ही बघू शकता, खाली बघा, आमच्या गॅलरीमध्ये थोडस पाणी गळतं, त्यामुळे गॅलरी तर ओली होतच असते. आणि ह्या साईडच्या गॅलरीमध्ये तर म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी सगळं हे बिल्डिंग आय गेस बांधणार होते, पण त्यांच्या प्लॅनिंग मध्ये काही चेंजेस झाले किंवा काय, कारण त्यांनी पूर्ण झाडं सगळी हटवून टाकलेली, पूर्ण कापून. पण आता सगळीकडे तिथे पाणी आणि चिखल तयार झालाय. तर आय डोंट नो आता त्यांचं काय प्लॅनिंग आहे पुढे, जे लोक बिल्डर किंवा इथे कोणता आला असेल तर. दिवसभराचा प्लॅनिंग असं आहे की आम्ही देवळात चाललोय. मिहिराची अंघोळ बाकी आहे त्यामुळे, आणि आज मी थोडं लेट उठली कारण विकनेस भरपूर होता आणि आज थोडं मला बरं वाटतंय, त्यामुळे जरा मी आज रेडी होऊन आता आम्ही खाली जाणार आहे. आणि तो हा माईक मी लावलाय, तो मला राहुलने घेऊन दिलाय. आणि मी भरपूर मागे लागलेली आधी, पण त्याने नाही कधी घेऊन दिला. पण माझे जेव्हा 300 सबस्क्रायबर झालेत आता, तर तो म्हणाला की तू कर आणि मी तुझ्या सोबत आहे, त्यामुळे त्याने तो मला घेऊन दिलाय. त्याचा मी ब्लॉग बनवेन, शॉर्ट व्हिडिओ बनवेन मी रिव्ह्यूचा. मी तो अमेझॉन वरून परचेस केलाय, पण खूप छान मला रिसीव्ह झालाय पार्सल. मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेन आणि तुमच्यासाठी ऍड करेन माझ्या युट्यूब स्ट्रीम मध्ये. आणि जर तुम्हाला तो आवडला तर तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा. म्हणजे इन बजेट खूप छान आहे माईक मला भेटला. तर मी आता सांगवते तुम्हाला की आमचं पुढे प्लॅनिंग काय आहे. मिहिराची अंघोळ झाल्याच्या नंतर मग आम्ही आता देवळात जाऊ. संकष्टी आहे त्यामुळे टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात प्रचंड गर्दी असणार आहे. लेट्स सी की मी फक्त मुखदर्शन घेऊन येईन. आणि असंच राहुल बोलला की आता घरी पण काही काम नाहीये, फक्त मला पनीरची भाजी करायची, मी पनीर काढून ठेवले, पनीर बुर्जी करेन. डाळ भाताचा कुकर लावून झालेला आहे, तिखट डाळ बनवणार आहे मी आज. आणि थोडीशी नैवेद्याला गोड शिरा किंवा गोडी डाळ बनवेन. आणि चपाती नाही, सॉरी, भाकरी बनवणार आहे मी आज, कारण चपातीचं पीठ पूर्ण संपलंय. आणि मला असं जेवणावरची अजून पण प्रॉपर इच्छा नाही होते, आणि थोडंसं पोटामध्ये सुद्धा इश्यू झालेला त्यामुळे.
तर आत्ताच आम्ही जाऊन आलो मंदिरातून आणि आम्ही दोघांनी सुद्धा मोबाईल घेऊन गेलेलो नव्हतो कारण पाऊस पण भरपूर होता. आता थोडंसं उजाडलं आहे, आता पूर्ण बंद झालं आहे. पण जाताना भरपूर पाऊस होता आणि आमच्या तिघांकडे सुद्धा म्हणजे मिहिराचा सुद्धा त्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलेलो आणि त्याचा व्लॉग मी काही शेअर नव्हतं केलेलं कारण बरं नसायच्या आधी आय गेस जस्ट आधी आणि त्याच्यानंतर येऊन मी आजारी पडलेली. आमच्याकडे कार होती त्यामुळे आम्ही डीमार्टला जाऊन आलो कारण सामान भरपूर घ्यायचं होतं. तर मग तेव्हा आम्ही तिच्यासाठी रेनकोट आणला होता. राहुलने त्याच्यासाठी म्हणजे ऑफिसला वगैरे जाण्यासाठी पूर्ण पॅन्ट आणि शर्टचा एक रेनकोट आणला होता आणि त्याच्याकडे येल्लो कलरचा डीमार्टचा 99वाला सुद्धा रेनकोट होता. त्यामुळे 3 रेनकोट होते आमच्याकडे. तर मग राहुल बोलला की चल मग आपण बाईकने जाऊन येऊया. आम्ही जाणार होतो ॲक्च्युली चालत, पण पाऊस खूप होता त्यामुळे मग आम्ही बाईकने निघालो आणि आता आरू आली आहे बसायला. अशी झाली ती खेळायला आणि टी व्ही चालू आहे आणि टी व्ही बघतायत मॅडम दोघीजणी. मी भाजी मला बनवायची आहे, भाकरी जस्ट बनवून झाली आहे आणि भाजी बनवायची फक्त आणि भात डाळचा कुकर लावलेला त्यामुळे डाळ फक्त बनवायची आहे. तर राहुल बोलला डाळ मी बनवतो आणि त्याला त्याच्या स्टाईलची डाळ आवडते. आणि आता बघूया मी थोडा आधी जरा फ्रेशनअप होते. जस्ट आले वेळ मी बसली आहे. इनशीटर वगैरे अजून तसेच आहेत सगळे सुकत घालायचे त्यामुळे थोडं फ्रेशनअप होते आणि त्यानंतर मग आपण बोलू. I guess that you forgot the past. I see you happy, young in life. Can we talk about love? Let's talk about love. Tell me about your life. And then you go. And I've been thinking about you. तो जो आहे तो इन्व्हर्टर आम्ही बसवून घेतला आहे आणि पाऊस तुम्ही बघताय कसा आहे. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही आता मस्तपैकी पाऊस चालू झाला आहे परत आणि मी आणि राहुल चहा पितो. मला अशीच आवडते चहा प्यायला. छान हवा येते. हवाचा बाबा आहे. चहा एवढी हवा येते की प्लेटवर अशी छान मला कपमध्ये दिलेली चहा अशी प्लेटमध्ये होती. पाऊस नाही आहे पण हवा सुटली आहे भरपूर. जेवण झाल्याच्या नंतर आमची नेबर आहे किट्टू कौस्तुकी. तर तिच्या स्कूलचा प्रोजेक्ट होता त्यामुळे मग तिला ड्रॉइंग काढून द्यायचं होतं आणि मला ड्रॉइंग काढायला कधी एनी टाईम तुम्ही सांगा, मला ड्रॉइंग काढायला एनी टाईम आवडतं. त्यामुळे मी तिला छानपैकी देखावा काढून दिला आणि खूप डिट्टो आला जो गुगलवर मी टाकलेला तसा सेम टू सेम मी ड्रॉ केला. त्यामुळे सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आणि माझ्या ड्रॉइंगची बुकचा एकदा मी पूर्ण व्हिडिओ बनवेनच. गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.